यानंतर माहूरचे आदरणीय शास्त्री महाराज यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला सुरुवात करावी. ओम येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीराः यदपूर्वं यक्षमन्तः प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु. मन जे आहे हे देहाचा राजा आहे आणि त्या मनाच्या शिवाय कोणतं काम होत नाही. आणि मन ह्या शरीराला सगळं काम करायला लावतो आणि त्याच्याकरता मन उन्नत असणं आवश्यक आहे. आणि त्या मन कसं पाहिजे? शिवसंकल्प पाहिजे. शिवसंकल्प असला तर त्याच्यामध्ये विजय प्राप्त होतो आणि शिवसंकल्प नसला तर पराजय निश्चित आहे. आणि मनाला उन्नत कोणाकोणाचं होतं त्यांचं नाव आजपर्यंत आहेच आहे. आणि जे मनाचे कमजोर आहेत त्यांचं नाव जगामध्ये नाही. आता साधारण कसं आहे आणि त्याच्यामध्ये शिवसंकल्प म्हणजे स्वार्थ रहित असलं पाहिजे. आता कौरवाचा कसा होता? स्वार्थयुक्त ते व्यवहार होता त्यांचा. ते लोकांना पैसे वाटत होते सगळ्याला. पैसे काय, कपडा काय, जे पाहिजे ते वाटत होते. पण तो त्याच्यामध्ये अधिकारी अनधिकारी याचा विचार करत नव्हते. ते जे तोंडावर तारीफ केला त्याला देत होते आणि तेच लोक शेवटी त्यांच्याशी बेईमान झाले. त्यांचा विजय प्राप्त झाला नाही. म्हणजे त्यांचा मन शिवसंकल्प नव्हता. शिवसंकल्प नव्हता म्हणजे कसा होता? राजत्य आहे. राजा न्यायशील पाहिजे. राजा न्यायानं राज्य करणं म्हणजे हे शिवसंकल्प आहे. आणि त्या शिवसंकल्पाच्या विरुद्ध त्यांचा काय होता? दान पुण्य पुष्कळ, खाऊ घालायला कोण्या गोष्टीचे कमी नव्हते. परंतु वासना एवढी होती की पांडवाचा नाश झाला पाहिजे. ही एक दुष्ट वासना एवढीच होती त्यांची. आणि हे लोक जे होते, पांडव लोक होते, शिवसंकल्पवादी होते. अन्याय करायची इच्छा नव्हती त्यांची आणि लढाई करायची इच्छा नव्हती. परंतु ते लोक मुद्दाम आडमुठेपणानं तसे केल्यामुळे त्यांचा पराजय झाला. आणि त्या पराजयामध्ये आता कसं काय आहे? उन्नत कुणाकुणाचं आहे? आता या पांडवाच्या विजय प्राप्तीमध्ये सगळ्यात मोठा हात द्रौपदीचा आहे. आणि द्रौपदी आत्मा किती उन्नत होता त्या महाभारतमध्येच आहे. द्रौपदीने केश मोकळे सोडले होते. म्हणजे ज्या वेळेपर्यंत आमचा विजय होणार नाही त्यावेळेपर्यंत केश मोकळेच आहेत. आणि तिचा आत्मा किती उन्नत होता आणि मर्यादाशील, मर्यादाला सोडून नव्हतं. आणि द्रौपदी गेली कुठं? गांधारी जवळ गेली, कुंती जवळ गेली. सगळ्याला नमस्कार वगैरे करून द्रौपदी बरोबर काही माणसं राहते होते समजा बाया. आणि त्याच्यामध्ये भीम मोठा लागत होता. आता भीम आता तो सांगू लागला. कोण? शत्रुघ्न म्हणतो. त्याचा शत्रू नाही ना, त्याच नाव आहे नकुल. सहदेव काय म्हणतो भीमाला? पांडवाला 5 गाव राज्य जागिरी द्यायला तयार आहेत ते, तेवढ्यामध्ये समाधान मांडणं चांगलं आहे. आता तुम्ही ह्याला कबूल करा. धर्मराजाला पसंत पडलेला आहे. भीम काय म्हणतो? आणि 5 काय म्हणून लिहायचं? याच्यामध्ये कोणता न्याय आहे? म्हणजे याचा आत्मा उन्नत होता, मजबूत होता समजा. आणि धर्मराजाचा आत्मा एवढा मजबूत नव्हताच. आणि याचा सत्य संकल्प, ह्याचा सत्संकल्प होता. आणि धर्मराजाने कबूल केलं त्याला 5 गावची जागिरी म्हणते बरोबर. त्यावेळेस काय झालं? भीम त्या दुःशासनाचा रक्त पिईन आणि दुर्योधनाचं मांडी फोडीन असं तो बोलत होता. त्यावेळेस द्रौपदी समोरच नित्यातच आली. ते समोर आले. रे द्रौपदीला भीम विचारतो, तू केव्हा आलीस? आताच आले म्हणून सांगितलं. मी तुमचं ऐकलेलं आहे. आणखी एकदा म्हणा बरं. आणखी एकदा म्हणा म्हणते. तर म्हणता दुर्योधनाचा मांडी फोडून म्हणून सांगितलं. मग त्याला आनंद वाटला समजा. म्हणजे याच्यामध्ये त्या भाषणामध्ये दम होता. धीर असतात म्हणून घेते. आणि ज्याच्यामध्ये धैर्य आहे तोच मनुष्य विजय प्राप्त करू शकतो. आणि धैर्य म्हणजे कशाचं? मनाचं धैर्य पाहिजे.
आणि त्यावेळेस तो काही विचारतो प्रश्न, कोण? भीम द्रौपदीला. द्रौपदी काय सांगते की यांना विचारा म्हणते, दासीला, तुम्ही सांगा आता काय सांगायचं ते. दासी म्हणतात, आम्ही सगळे मिळून गेलो होतो गांधारीच्या दर्शनाकरता. दर्शन करून आलो, वाटेमध्ये ते दुर्योधनाची बायको भेटली. दुर्योधनाची बायको भेटली तर तिचे केस, द्रौपदीचे केस मोकळे होते. अरे केस बांधाव की नाही असं द्रौपदीनं त्या हे म्हणते. दासी सांगू लागली, दुर्योधनाच्या बायकोने असं सांगितलं की केस असं बांधून यावं की नाही मर्यादेनं. मग तू काय म्हणलीस म्हणे विचारतो. काय म्हणली द्रौपदी? द्रौपदी कशाला बोललो? आम्ही सगळे असताना द्रौपदीला बोलायचं काय काम आहे? बरं, दासी म्हणले, तुम्ही काय म्हणले की नाही? आम्ही हेच म्हणले की ज्या वेळेस तुमचे केस मोकळे होते त्यावेळेस द्रौपदी केस बांधील म्हणून सांगितलं. म्हणजे हे उन्नत नवकरामध्ये देखील, दासीमध्ये देखील एवढी सद्भावना होती. सद्भावनेच्यामुळे, आणि असं सद्भावना असेल तरच तो मनुष्य आहे. ज्याच्यामध्ये सद्भावना नाही, हिंमत नाही, धीर असतात, धीर मनुष्यच मनुष्य होऊ शकतो. कमजोर मनुष्याचं काही काम नाही. आणि धीर म्हणजे कोण होते असं पुष्कळ उदाहरण देता येईल. आता याच्यामध्ये ये न कर्माण्यपसो मनीषुनो यज्ञे क्रीडवंती विदसेषु धीरः. मनीषीने म्हणजे मनाला आपल्या ताब्यात ठेवून आपले बुद्धी वाढवलेले जे लोक त्याला मनीषी म्हणतात. आणि त्या मनाचा संबंध आहे त्यांचा. मन उत्तम पाहिजे. आणि असे लोक काय करतात? मोठे मोठे यज्ञ करतात. यज्ञ म्हणजे नुसतं ते होम करणं नव्हतं, राज्य चालवणं हे यज्ञच आहे. शाळा चालवणं यज्ञ आहे. आणि मास्टर जे पोराला शिकवतात ते यज्ञ करतात. पोरं जे शिकतात ते यज्ञ करतात. मिलिटरीवाले यज्ञ करतो. लढाईमध्ये यज्ञाचं काम आहे. प्रत्येक कामामध्ये यज्ञच आहे त्याच्यामध्ये. आणि यज्ञाच्या विरुद्ध, यज्ञ म्हणजे कसा पाहिजे? शिवसंकल्प पाहिजे, सत्ययज्ञ पाहिजे. आणि मन कसं आहे? मन सत्येन शुद्धती. आणि मन जो आहे शुद्ध कसा होतो? सत्य व्यवहारानं शुद्ध होतं म्हणून सांगतात. सत्य बोलण्यानं नाही, सत्य व्यवहार पाहिजे. बोलणं तरी पुष्कळ येतो, व्यवहार करणं मोठं कठीण आहे. सत्य व्यवहार. सत्य कशाला म्हणतात? सत्य म्हणजे खरं. आणि खरं कशाला म्हणतात? ज्या काळामध्ये खऱ्याला दाखवणारे आमचे पूर्वज होऊन गेले. कोण कोण होते? म्हणजे राम होते, कृष्ण होते, महात्मा गौतम बुद्ध होते, आणि स्वामी दयानंद होते, शंकराचार्य होते, माधवाचार्य. हे सत्य, हे सत्य, यांचं मन, यांचा आत्मा शुद्ध होता. आत्मा शुद्ध केव्हा होतं? मन सत्य, सत्य असलं तर आत्मा शुद्ध होतं. शुद्ध आत्मामध्ये देवाची कृपा असते. आता ज्याचा आत्मा शुद्ध आहे, असं दशरथ आणखी कौशल्य, या दोघांचे आत्मा मन शुद्ध असल्या कारणानं त्यांच्या पोटी रामाने जन्म घेतला. आणि हे सगळं काय? मोठं होणं किंवा लहान होणं हे मनाच्या स्वाधीन आहे म्हणतो. ह्या मनाला उन्नत करण्याकरता आणि जे मार्ग दाखवलेला आहे, कोणी मार्ग दाखवला म्हणजे ते अधिष्ठित असतात, अधिकारी लोक मार्ग दाखवतात. अधिकारी कोण असतात? संतांपेक्षा वरिष्ठ असतात ते. संताला एक मर्यादांना चालावं लागते. अधिकारी जे असतात प्रसंग पडल्यावेळेस वाटत ते काम करतील. ते संत लोक लढाई करणार नाहीत, बाकी यशस्वी काम करतीलच ते. मग ते त्यांच्या वरचा जो माणूस असतो, जो मौका पडला लढाई करत तो मारी दे. आणि याच्यामध्ये कोण होता? म्हणजे श्रीकृष्ण होता. ते सगळंच काम करत होते. इकडे उपदेशही करत होते, तिकडे भांडणी करत होते. लक्षात आलं. अशा प्रकार हे मार्ग दाखवलेले आहेत. मार्ग कसे काय अधिष्ठित आहेत ते, हे त्याला म्हणतात अवतार. अवतार जो असतो फार मोठ्या योग्यतेनं असतो तो. आणि तेही चांगल्या कुळामध्ये, सत्कुळामध्ये जन्माला येतात. सत्कुळ म्हणजे कशाला म्हणतात? घराणा किती मोठा असला तरी नाही, आईबाप सत्य पाहिजे ते सत्कुळ झाला. आईबापाचा आचरण शुद्ध असला तर मुलंही तसे उत्पन्न होतात. आणि आम्ही मोठे ब्राह्मण आहोत किंवा वकील आहोत, हे अभिमान काही कामाचं नसते. आणि याला वाटेल ते करता येत नाही.
ब्राह्मण जरी असला तो शुद्ध असला तर त्याला शोभा आहे, आणि त्याच्यामध्ये जर मार्ग भेटला तो शोधित ब्राह्मण पतीच होऊ शकतो तो. आता याच्यामध्ये काय सांगतात, यज्ञे पिंडवंती युद्धतेषु धीरा यद पूर्वम यक्षमंता प्रजानां तन्मे मना शिव संकल्प नसतो. आणि प्रजाचा हित करण्याचा ज्याची इच्छा असते तो मनुष्य काय करतो, तो शिवसंकल्पवाला होतो. आणि याच्याकरता प्रजाला कल्याण करण्याची इच्छा हे मामूली आमच्यासारखे कोणी करू शकत नाहीत. प्रजाचा लाईनीवर आणणारा रामच पाहिजे तिथं. रामाने सगळे वानराला गोळा केले, कुणाकुणाला गोळा केले, आणि पांडवाने काही राजा लोकांना गोळा केले. मग त्यांचा प्रभाव पडत होता, त्यांचा आत्मा उन्नत होता. आत्माला उन्नत ठेवणं हेच मुख्य कर्तव्य आहे. आणि ज्याचा आत्मा कमजोर आहे तो काही करू शकत नाही, ते हमेशा पडलेला असतो. आत्माला मजबूत करण्याकरता आपल्याला सत्य बोलणं, सत्य बोलायचं आणि सत्य व्यवहार करायचं, हे आपल्या कल्याणाकरता आहे. आणि जगाच्या कल्याणाकरता जे करतात ते अवतारिकच करतात, दुसरे कोणी करत नाही. एवढं सांगून मी संपवतो. त्यानंतर आदरणीय गुरुवारी गणपतरावजी कदम गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ध्यानमूलं गुरुरमूर्ति पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. सद्गुरुनाथ महाराज की जय. अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यद भद्रं तन्न आसुव. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आताच आपण आदरणीय शास्त्री महाराजांचं प्रवचन ऐकला. त्यामध्ये मनाचा जो संकल्प आहे हा शिवसंकल्प असावा असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आणि हा जो मंत्र आहे हा मंत्र दररोज झोपत असताना म्हणायला पाहिजे असा वेदामधला मंत्र आहे की शिवसंकल्प आपलं मन केलं पाहिजे. आपल्या मनाच्या मध्ये सत्य विचार आले पाहिजेत. आणि ज्याच्या मनात सत्य विचार येतात आणि ते विचार आपल्या आचरणात दिसतात, म्हणजे आपलं आचरण त्या पद्धतीचं बनलं पाहिजे. मनाचा शिवसंकल्प जर राहिला तर आचरणही शिवस्वरूप होतं. म्हणून या शिवसंकल्पामुळे मनाच्या मध्ये जी चंचलता असते ती चंचलता कमी होते आणि मन हे स्थिर व्हायला लागतं. निर्णयात्मक शक्ती या शिवसंकल्पामुळे येते. सर्वसामान्य मनुष्याचं जे चित्त असतं हे त्याच्यामध्ये निर्णायक शक्ती नसते. आपणाला एखादं जर काम करायचं असेल तर अनेक लोकांना विचारत जातं की बा हे काम करू का नको, करू का नको. ज्याची बुद्धी स्थिर असते तो आपल्यापेक्षा वरिष्ठ माणसाचा जरूर विचार घेतो. पण एकदा विचार ठरल्याच्या नंतर त्यामध्ये नंतर बदल करीत नाही. आपल्या ध्येयाकडे त्याची वाटचाल चालू असते. म्हणजे ज्यांच्या बुद्धीच्या मध्ये स्थिरता असते तो मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकतो.
आणि जो प्रत्येक क्षणी अडचण आली की विचार जो बदलतो तो जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाला सुद्धा अर्जुनाने असा प्रश्न विचारला, हे भगवंता, की जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी आचरण कसं असलं पाहिजे असा प्रश्न विचारला. आणि जो जीवनात यशस्वी होऊ शकतो त्यांचं आचरण कसं असतं, तो कसा बोलतो, कसा चालतो, या संबंधी प्रश्न विचारला. म्हणजे की भगवान श्रीकृष्णाला दुसऱ्या अध्यायाच्या मध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्या संबंधी आपण विचार करू लागलेला आहोत. अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हा अर्जुनाचा प्रश्न आहे की हे भगवंता, ज्याची बुद्धी स्थिर असते त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणतात. आता स्थित प्रज्ञस्य का भाषा, जो स्थित प्रज्ञ आहे त्याची व्याख्या कशी आहे, म्हणजे की तो स्थित प्रज्ञ आहे हे आपण कसं ओळखायचं, त्याची लक्षणे काय आहेत. कोणाची? स्थित प्रज्ञाची. स्थित प्रज्ञाची लक्षणं कोणती आहेत. आणि समाधिस्तस्य केशव, त्याची लक्षणंही सांगा. आणि समाधीच्या अवस्थेमध्ये जेव्हा तो जातो त्यावेळी त्याचं आचरण कसं असतं, त्याचं वर्तन कसं असतं. आणि समाधी अवस्थेतून ज्यावेळी व्यवहारामध्ये येतो त्यावेळी त्याची बुद्धी कशी असते. तर स्थितधी, स्थितधी म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर असते. किम प्रभाषेत, तो कसा बोलतो, त्याचं बोलणं कसं असतं, त्यांच्या मुखातून येणारे शब्द कसे असतात, त्याचे उच्चार कसे असतात. किमासित, तो कसा असतो, कसा बोलतो. व्रजेत किम, एकूण त्यांचं जीवन कसं घडतं, कसं चालतं. म्हणजे की स्थित प्रज्ञ जो आहे हा आपण ओळखायचा कसा. आणि हे ओळखण्यासाठी त्याचं प्रवचन किंवा त्याचं कीर्तन उपयोगाला येत नाही. तर मग तो दररोजच्या व्यवहारामध्ये कसा वागतो, त्या व्यवहारावरूनच त्याचा अर्थ समजतो की हा स्थित प्रज्ञ आहे किंवा नाही. म्हणजे जगामध्ये माणसं दोन प्रकारचे अर्थ झाला. एक स्थित प्रज्ञ, ज्यांची बुद्धी स्थिर झाली अशी माणसं, आणि ज्यांची बुद्धी चंचल असते अशी माणसं. जगामध्ये चंचल बुद्धीची माणसं अनंत आहेत. म्हणजे ज्यांची बुद्धी स्थिर नाही अशा माणसाची संख्या जास्त. म्हणून ती माणसं बहुतेक अंशी दुःख व्यक्त करीत असतात. आम्ही फार दुःखी आहोत, आमचं पुढे कसं होईल, असं त्यांचं नेहमी चालू असतं. आणि एकदा ठरवल्याच्या नंतरही कोणीकडे फायदा दिसला की आपला तो पहिलाचा मार्ग सोडतात, त्याच्या मागे धावतात. म्हणजे जीवनात हे कुठे यशस्वी होऊ शकत नाही. एकदा मार्ग ठरला, एकदा ध्येय ठरल्याच्या नंतर त्याच मार्गानं सतत जात राहणं. आता आपण ज्यांच्याबद्दल वाईट बोलतो, वाईट समजतो असा करणं, परंतु कर्णाने एकदा ठरवलं दुर्योधन आपला मित्र आहे आणि दुर्योधनाच्याच बाजूने आपण लढा दिला पाहिजे, पांडवाच्या विरुद्ध लढणारच. तेवढे मोठे प्रलोभन भगवान श्रीकृष्णाने उभे केली, परंतु कर्ण आपल्या निश्चयापासून ढळला नाही. लाभ असो वा नुकसान असो तो प्रश्न नाही. माझ्या बुद्धीने एकदा ठरवलं की दुर्योधनाची बाजू धरायची, आपण सोडणार नाही. आणि दुसरं कर्णाचं लक्षण, दाता, माझ्याजवळ जे असेल ते मी देणारच, मग माझं आयुष्य कमी हो वा मी संपो. म्हणून कवच कुंडल सुद्धा कर्णाने इंद्राला दान दिले. हे सामान्य लक्षण नाही, ते अत्यंत उन्नत माणसाचे लक्षण आहेत. म्हणून स्थितधी माणसं विश्वाच्या मध्ये फार कमी असतात. म्हणून
आपण दररोजच्या जीवनात बघत असताना काही माणसं आपल्याला वयाला गेली असं वाटतात, तर पुढे जशीला तशी उभी राहतात ते. कारण त्यांनी ठरवलं की या पद्धतीनंच जायचं. मग आपल्या पाठीमाग लोक येऊ की न येऊ, आपला मार्ग निश्चित त्यांनी ठरवलेला असतो. म्हणून अशी माणसं वागतात कशी असा प्रश्न अर्जुनाचा आहे. म्हणून या ठिकाणी अर्जुनाने असं म्हटलेलं आहे की ज्यांची बुद्धी, ज्यांची प्रज्ञा स्थिर झालेली आहे त्यांची व्याख्या सांगा. ते आम्ही कशावर ओळखायचं? ही समाधीचे अर्थ भिन्न भिन्न आहेत. समाधी म्हणजे एकतर ध्यान समाधी, म्हणजे आपण समजतो समाधी लावले की माणसाला उठता येत नाही, बोलता येत नाही, पाहता येत नाही. आता प्रश्नच अर्जुनाचा असा आहे की या समाधीला ते मानत नाही. ही समाधीच नाही, ध्यान समाधी आहे. आणि अर्जुनाला जे अपेक्षित आहे ती ध्यान समाधी नव्हे, वृत्ती समाधी नाही, ही जीवनाची समाधी आहे. त्यांचं ध्येय ठरलं एकदा, त्या तिकडेच चालू आहेत, इकडे तिकडे आता बघत नाही. आणि जी समाधी चढते आणि उतरते ही ध्यान समाधी आहे. या समाधीच्या जी ध्यान समाधी आहे, ध्यान समाधीची समाप्ती झाल्यानंतर प्रज्ञा जन्माला येते. ही समाधी संपल्याच्या नंतर प्रज्ञा जन्माला येते. आणि ती लक्षणं काय आहेत, त्याची बुद्धी स्थिर कशी होते आणि तो कसा चालतो आणि कसा बोलतो, असा भगवद्गीतेतला मूळ प्रश्न आहे. त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केलेलं आहे ते आपण आता बघू. ते अर्जुन म्हणे देवा, हाच्या अभिप्राव वाघवा, मी पुषेन आता सांगावा कृपा निधी. अर्जुन भगवान श्रीकृष्णाला असं म्हणायला लागले, हे देवा, आता मी तुला जो प्रश्न विचारणार आहे त्याचा अभिप्राय, आघवा म्हणजे पूर्ण अभिप्राय मला सांगा. मी तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही कृपेचे सागर आहात, म्हणून माझं दुःख, माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा, माझं दुःख नाहीच करा. सामान्य माणसाची दुःख वेगळी असतात आणि बुद्धिमान माणसाची दुःख वेगळी असतात. माणसाला एखाद्याला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळाल्याबरोबर जो आनंद होतो, त्या आनंदामध्ये सुख मानणारी माणसं उन्नत बुद्धीची असतात. आणि काही माणसाला खायला चांगले पदार्थ मिळाले की त्याला आनंद वेगळा असतो. ही कमी दर्जाची माणसं असतात. की आहार जेवण उत्तम मिळाले की वा समाधान झालं असं म्हणणारी माणसं उन्नत असतात. कारण खाण्याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि जी उन्नत अवस्थेची माणसं असतात ती खाल्लेली अन्नाची जी प्रक्रिया सुरू होते ती जगाच्या कल्याणासाठी आपण वापरली पाहिजे. आणि जगाचं कल्याण कशात आहे समजून घेण्यासाठी जी करावी लागतात कर्म, आणि त्या कर्मामध्ये यश मिळाले की त्यांना त्याच्यात आनंद वाटतो. जिभेच्या चवीसाठी खाणारी माणसं भिन्न, आणि जीवन उन्नत व्हावं, विकसित व्हावं म्हणून खाणारे अन्न खाणारी माणसं भिन्न. या ठिकाणी अर्जुनाला हे अभिप्रेत आहे की तुम्ही कृपेचे सागर आहात. म्हणजे अर्जुनानं असं म्हटलं नाही की केवळ मला वाटते ते मी करणार असं म्हटलं नाही. हे देवा, मला समजत नाही, ते माझं ज्याच्यात कल्याण असेल तेच मला करायला सांगा. तुम्ही करा म्हटलेलं मी करतो असंच अर्जुन म्हणतो. नेहमी आग्रह धरतो माझा असं म्हणणं आहे म्हणून. परंतु कृष्ण म्हणतो, अरे तू शहाणा आहेस, मग मी कशाला सांगू तुला. मग म्हणतो, देवा मला समजत नाही, मी संभ्रमित आहे. माझा भ्रम दूर करून माझं कल्याण ज्याच्यात असेल तेच मला स्पष्ट सांगा. भगवंताला मागत असताना अशीच बुद्धी पाहिजे. म्हणून प्रश्न अर्जुनाचा समजून घेतला तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मग अच्युत म्हणे सुखे, जे किरीटी तुझ निके, ते पूस पाऊन मेखे मनाचेनी. अर्जुना, मोठ्या सुखानं मला विचार. किरीटी म्हणजे अर्जुन, तुला जे निक वाटत ते मला विचार. परंतु मन कसं पाहिजे? उन्मेख मन पाहिजे. मनाला असं उल्लसित कर, दुश्चित मनाने विचारू नको. मनामध्ये खूप विचार कर. आणि तुला जे समजत नसेल, तुला जे हवं असेल ते तू मला विचार. आणि दुःखी मनाने विचारू नको, सुखाने विचार.
मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो, असं भगवान श्रीकृष्णानं म्हटल्याच्या नंतर पुन्हा अर्जुन असं म्हणतो, हा ज्ञानेश्वरीतला विषय. या बोला पार्थे म्हणितले सांग पा श्रीकृष्णा ते, काय म्हणे पे स्थित प्रज्ञा ते ओळखो केवी. मग भगवान त्याला अर्जुन विचारतो, हे श्रीकृष्णा, स्थित प्रज्ञाला आम्ही कसं ओळखावं? ओळखो केवी, कसं ओळखायचं बरं त्याला? आणि त्याला काय म्हणून ओळखायचं? त्यांची आचरण पद्धती काय आहे? आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, तो कैशिया चिन्ही जाणीजे. याची बुद्धी स्थिर झाली म्हणून त्याच्यावर कोणती चिन्ह उमटतात. म्हणजे तुम्ही जसं आहार कराल तसं तुमचं शरीर बनतं. अगदी हडकुळा माणसानं खायला मी दररोज 1 पाव किलो तूप खातो, 10 चपात्या खातो, दूधही पितो, अंडेही खातो, त्याचे शरीर सांगतो. इतकं खाऊ नये, नुसते हाडच जर राहिले तर हा कुठल्या तरी बिमारीनं ग्रस्त आहे असं समजावं. काही माणसाला पाहिलं कीच ओळखू येते, याचे सगळी शरीर प्रकृती सांगते की याचा आहार मजबूत आहे. ही जशी लक्षणं आहेत. किंवा एखाद्या माणसानं दारू पिली की त्याचे डोळे बदलतात, त्याचे ओठ बदलतात, हातपाय सर्वच बदलतात, त्याची आचरण पद्धतीच बदलते. म्हणजे त्याची बाह्य लक्षणं दिसतात. रस्त्याने जाताना चालणार नाही, कोणाला बोलताना बोलणार नाही, समजा किंवा याच्यात यानं नशा केलेली आहे. म्हणजे दोन्ही थोडक्यावरून ओळखता येते आणि जास्त दिवसाच्या आहाराचाही परिणाम शरीरावर होतो आणि मनावर होतो. म्हणून हे जसं खरं आहे त्याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याचे चिन्ह कोणते आहेत? आता आपण सर्वसामान्य असं समजतो की एखाद्या माणसानं गंध लावलं, गळ्यात मोठाल्या माळा घातल्या, पताका घेतली, भगवा कपडा आहे, तांबडा आहे, हिरवा आहे, जटा आहे डोक्यावर, खडावा पायात आहेत, ही आपली बहिरंग चिन्ह आहे. यावरून तो स्थिर बुद्धीचा आहे समजून घ्यायचं का? आज आपल्या पुढे प्रश्न आहे. अर्जुनाच्या पुढे तोच प्रश्न होता की देवा, हा स्थिर बुद्धीचा आहे, आम्ही ओळखायचं कसं याला? म्हणून म्हटलंय त्याचे चिन्ह काय? आणि स्थिर बुद्धी जो मनिजे तो कैशिया चिन्ही जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. आणि हा अखंडित समाधीचा सुख उपभोग होतो. भुंजे म्हणजे उपभोगणी. आता ही जी समाधी अखंडित कशी राहील? जी लागणारी समाधी आहे ती अखंडित राहत नाही. 1 तास, 2 तास, 3 दिवस, 4 दिवस, जास्तीत जास्त 1 महिना लावून बसेल. वर्षांची अखंडित कशी राहील? आणि या ठिकाणी प्रश्न असा आहे अर्जुनाचा, अखंड समाधीमध्ये जे राहतात त्यांची लक्षणं मला सांग. थोडक्या वेळ नव्हे, अखंड समाधीचं सुख जे उपभोगतात त्यांची लक्षणं कोणती आहेत आणि आम्ही ते कसे ओळखायचे? तो कवने स्थिती असे, त्याची स्थिती काय? आपण म्हणतो एखाद्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ओळखू तेव्हा फार दुःखी माणूस आहे. एखाद्या माणसाची झोप मोडलेली जर असेल तर आपल्या लक्षात येते की याला झोप रात्री घेतली नाही यानं. डोळे लाल होणे, ढुकल्या घेणे, डोळे लागणं, जांभळी येणं, याचा अर्थ काय? याला झोप येऊ लागली, त्याची झोप मोडलेली आहे. हे त्याचा आतलं जे काय आहे ते बाहेर शरीरावर दिसतं. त्याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, जो समाधीचं सुख भोगतो, त्याची स्थिती कोणती? आम्ही कसं ओळखायचं की हा स्थित प्रज्ञ आहे? कैशे निरूपी विलसे, त्याचं रूप कसं असतं नाही का? आता आपण जे पाहतो सर्वसामान्य माणसं ते सांगतात आम्ही गोसाई आहोत, आम्हाला संसार अजिबात नाही. तरुण माणसं इतका अन्याय समाजामध्ये घडतो तर तुमचं ब्रह्मचर्य तो काय करतं? मग संन्यासी आहात तर तुम्ही घाबरता कशाला? राजदंडाच्या विरुद्ध उभा राहा तुम्ही, अन्याय जर करीत असेल तर. कारण हे संन्यासाला कोणाचीच भीती नाही. शास्त्राची मर्यादा तुम्ही राखण करा.
परंतु अन्याय जर कुठं घडत असेल तर त्याच्या विरुद्ध तुम्ही संघटन बांधा. असं घडत नाही. मग हे कोण आता? हे स्थिर बुद्धीचे नाहीत. हे सुद्धा देह मीच आहे असं मानणारे आहेत. हे खाण्यापिण्याच्या मध्ये बांधले गेले आहेत. यांना आणखी समजलं नाही की हा देह पंचमहाभूताचा आहे, मी आत्मा आहे. म्हणून जे काही जगात घडतं तर देहाच्या संबंधी घडतं. आत्म्या संबंधी जगात काही बोलल्या जात नाही आणि आत्म्या संबंधी जगात काही घडत नाही. हा अनुभव यांना नसल्यामुळे ही माणसं घाबरतात. म्हणून हे अंतर जे आहे, आज जर प्रकाश पडला असेल, आज जर ज्योत पेटलेली असेल तर बाहेर त्याचा प्रकाश पडायलाच पाहिजे. ज्या अर्थी आत ज्योत नाही तर बाहेर प्रकाश नाही. निर्भय नाही तर त्याची बुद्धी स्थिर नाही. निर्णय शक्ती नाही तर त्याची बुद्धी स्थिर नाही. कोणाच्या तरी दडपणाखाली येतो त्याची बुद्धी स्थिर नाही. म्हणून माऊली म्हणतात तो त्याचं रूप कसं? ब्रह्मचर्याचं चेहऱ्यावर तेज उमटतं, तेज दिसतं त्याच्यामध्ये. तर आपण संन्यासी म्हणणारी माणसं खाण्यानं तेज येणारं वेगळं आणि ब्रह्मचर्यत्वाचं तेज वेगळं. म्हणून ते तेज समाजामध्ये कमी झालं की समाजात अन्याय वाढतो. बल कमी झालं पण कोणतं बल? कोणतंही बल नाही. न्यायाच्या बाजूनं राहणाऱ्या माणसाचं बल जर कमी झालं तर समाजात अन्याय घडतो. बलवान लोक तर आताही आहेत. लहान पैलवान तेव्हाच्या पेक्षा मोठे मोठे पैलवान आहेत होता. पण काय करता? गुलाम आहे ते. त्या मारुतीरायाचं ब्रह्मचर्य होतं. त्यांची शक्ती रावणापासून सीतेला आणण्यासाठी त्यांनी वापरली. असे पहिलवान पाहिजे, असं बल पाहिजे की जे बल न्यायाच्या बाजूने उभं राहणार. आता जे काही बलवान लोक दिसतात, मोठमोठे पहिलवान माणसं दिसतात, परंतु साध्या एका पुढाऱ्याला घाबरून जातात. ताकद होण्या काही म्हणायची. एवढा मोठे साधू कीर्तनकार प्रवचनकार असतात, परंतु अन्यायाच्या विरुद्ध तोंड उघडत नाही. तर त्यांना सुद्धा पुढाऱ्यांच्याकडून काय मिळून घ्यायचं असतं. आणि जे स्थित प्रज्ञ असतो तो हे बघत नाही की हा कोण आहे, तो याचा आचरण न्याय्य आहे का नाही हे बघतो. म्हणून माऊलीनं असं म्हटलंय की त्याचं रूप कसं असतं? न्यायाचं रूप असतं, सच्चिदानंद रूप असतो, सदा आनंदित असतो. दुःख त्याला स्पर्श करत नाही. दुःख स्पर्श करतं न्यायाचं. न्याय जिथं दाबल्या जात असेल ते दुःख त्याला होतं. अन्यायाच्या विरुद्ध लढा देत होतो. म्हणून तो कवने स्थिती असे कैसे निरूपी विलसे देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती. लक्ष्मीचा मालक भगवान श्रीकृष्ण आहे. आज लक्ष्मी पतीच उरले नाहीत का? लक्ष्मीच नसल्यामुळे पती कुठला राहील? आज सगळे कागदाचे पैसे आहेत. लक्ष्मी कुठली राहिल्या कागदामध्ये? स्थिर नाही ना. पूर्वी सोनं होतं, स्थिर होतं. जमिनीत जरी पुरलं तर किती वर्षाला जशाला तसं निघतं सोनं. इतर पुरलं की गेलं सगळं. म्हणून ती स्थिरता. आज लक्ष्मीचा मालक उरला नाही. लक्ष्मीचा मालक दाता असतो. आता दाते आहेत का? आता सगळे घेणारे आहेत. केवढाही मोठा पुढारी जरी असला तरी तो पैसे कमवण्याच्या दृष्टीने विचार करतो. लोकाला दान देण्याकडे त्याचं लक्ष नाही. अन्नदान तर नाही, ज्ञानदानही नाही. कशाचं दान यांच्याकडे आहे? दान नाही. जे देतील त्याच्या दुप्पट मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. हा फरक आहे. लक्ष्मीचे पती नाही ते. लक्ष्मीकडे मागणारेही नाहीत. लक्ष्मीची यांना ओळखही नाही. मग काय? भौतिक दृष्ट्या जड वस्तू ते संग्रहित करण्याच्या मागे आहेत. हे सुखाचे भोगते नाहीत. यांना सुख आणि दुःखामधला विवेक समजत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा तू लक्ष्मीचा पती आहे आणि तूच मला स्थिरता देऊ शकतो. माझं कल्याण कशात आहे तुला माहित आहे. म्हणून मी तुला प्रश्न विचारतो की स्थित प्रज्ञ म्हणायचा वस्तू काय आहे आणि स्थित प्रज्ञता कोणामध्ये आजच्या काळामध्ये आहे ते तू मला ओळख करून सांग. म्हणून म्हटलंय की तो कवने स्थिती असेल कैसे निरूपी विलसे देवा सांगावे ऐसे लक्ष्मीपती तव पर ब्रह्मावतरणू जो षड गुणाधिकरणू
तो काय सांगे तो काय तेच नारायणू बोल तू असे. मग परब्रह्माचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण जे 6 गुणांचा अधिकरण आहे, 6 गुणांचा आधार आहे, यश श्री अशा प्रकारचे लक्ष्मी ही सगळी भगवंताच्या जवळ असतात. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण नारायण स्वरूप काय म्हणतात, म्हणजे स्थित प्रज्ञाची लक्षणं कोणती, हे अर्जुनाने फक्त प्रश्न विचारला. त्या प्रश्नावरच आपण इतक्या ओव्या पाहिल्या की याच्या पुढे मग आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की स्थित प्रज्ञे कोणाला म्हणायचं, त्याची लक्षणं कोणती आहेत ते श्रीकृष्ण पुढच्या वेळेमध्ये सांगतात. ते आपण